कॅलेंडर या टॉपिकमध्ये बऱ्याच वेळेला विचारला जाणारा हा प्रश्न आहे, ज्यामध्ये तारीख सारखीच असते, वर्ष बदलतात. इथं शर्वरीचा जन्म 5 सप्टेंबर 2001 ला झालाय. तारीख 5 सप्टेंबरच असणार आहे. तिच्या प्रत्येक बर्थडेला 5 सप्टेंबरच तारीख असणार आहे. तिचा जन्म 2001 मध्ये झालाय आणि विचारलंय की तिचा तिसरा वाढदिवस कधी असेल. तर सगळ्यात आधी लक्षात घ्या, 2001 अधिक 3 करावं लागेल, कारण 2002 ला ती 1 वर्षाची होईल, 2003 ला ती 2 वर्षाची होईल, 2004 ला ती 3 वर्षाची होईल. तिसरा वाढदिवस तिचा 2004 ला येईल आणि तारीख सेमच असेल. तारीख सेम, वर्ष बदलतंय. 20 सेकंदात उत्तर यायला पाहिजे. कसं? तर बघा, 2001 पासून 2004 पर्यंत जायचंय. किती वर्षाचा गॅप आहे? तर 3 वर्षाचा गॅप आहे. किती वर्षाचा गॅप आहे? किती वर्षाचा फरक आहे? 3 वर्षांचा फरक आहे. आणि त्यासोबत किती लीप वर्ष येतात? ते तारीख क्रॉस करत असताना किती लीप वर्ष येतात? आणि बघा, एक गोष्ट लक्षात घ्या लीप वर्षाबद्दल. लीप वर्ष 2004 आहे म्हणजे लीप वर्ष असते असं नाही. त्यामध्ये 29 फेब्रुवारी ही तारीख क्रॉस व्हायला पाहिजे. ओके, तर या प्रश्नासंदर्भात बोलायचं म्हटलं तर किती वर्षांचा गॅप आहे आणि लीप वर्ष किती येतात? तर इथं 3 वर्षांचा गॅप आहे आणि 2001 ते 2004 मध्ये 2004 हे लीप वर्ष येतंय. तर 1 लीप वर्ष आणि हे 3, तर इथं होईल अधिक 4. आणि 2004 लीप वर्षाचा इम्पॅक्ट होतो का? तर होतो, कारण 5 सप्टेंबर पासून 5 सप्टेंबर पर्यंत जायचंय. लीप वर्ष म्हणजेच 29 फेब्रुवारी तारीख क्रॉस होतीये, लीप वर्षाचा इम्पॅक्ट होतोय. मग इथं जो कोणता वार असेल, बुधवार असेल तर बुधवारच्या पुढं 4 दिवस जायचं किंवा 3 दिवस मागं यायचं. मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तर शर्वरीचा जो काही वाढदिवस असणार आहे 2004 मधला तिसरा वाढदिवस रविवारी असेल. ही पद्धत तुम्हाला समजायलाच पाहिजे आणि उत्तर 20 सेकंदात आलं पाहिजे.